दर्शको नमस्कार. पर्वत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी जे उमेदवार आहेत, ते उमेदवार लोकांपर्यंत जात आहेत. आपलं मत लोकांपर्यंत मांडत आहेत आणि मत मागत असताना प्रचारात वेगळ्या ठिकाणी धरलाय. आपण सध्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. जो वाखरी जिल्हा परिषद गट सातत्यानं पहिल्यापासून चर्चेत आहे. इथली उमेदवारी असेल, इथलं झालेलं पक्षांतर असेल, अनेक घडामोडी या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये सातत्यानं घडत आहेत. आज आपण या वाखरी जिल्हा परिषद गटामधील असणारे जे काही मालन फाटे, की जे शेतकरी चळवळीचे नेते असणारे समाधानदादा फाटे यांच्या मातोश्री आहेत आणि आपल्या आईसाठी हा लढवया उमेदवार, शेतकरी चळवळीतला नेता आपल्या आईसाठी लोकांकडे जातोय, मत मागतोय. नेमका लोकांचा प्रतिसाद काय, काय भूमिका घेऊन लोकांसमोर जातोय आणि पाठीमागच्या अनेक वर्षांपासून चळवळीत असणारी ही चळवळ आज कशी साथ देते आहे, त्या सगळ्या अनुषंगानं आपण या ठिकाणी समाधानदादाशी चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार, आपलं नमस्कार. स्वागत आहे. नमस्कार. खरं तर प्रचार या ठिकाणी सुरू झालाय, मध्यवर्ती प्रचार आलाय, लोकांपर्यंत जात आहे. काय भावना आहेत लोकांच्या, काय अपेक्षा आहेत आणि प्रश्न काय आहेत लोकांच्या आता सध्या? लोकांच्या भावना आहेत त्या, की या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून बरेच माणसं निवडून गेली. परंतु शेतकऱ्याचं खरं जे काय काम असतंय, मग त्याचा डीपी जळल्यानंतर त्याला 8-8 दिवस मिळत नाही. त्याच्या घरापर्यंत जायला त्याला वाट नाही. ती जी पिकवतो या, त्याला दर नसतो या. अशा अनेक समस्या आहेत. जी मुलं शाळेला जाते ती ती शाळा व्यवस्थित नाही. ज्या आरोग्यामध्ये आपण दवाखान्यात जातो तो दवाखाना व्यवस्थित नाही. मग तुम्ही हे राज्य चालवायचंय कोणासाठी? किंवा ही जी तुम्ही जिल्हा परिषद झाल्यानंतर सदस्य आतापर्यंत एवढी होऊन गेली, ह्यांनी नेमकं केलंय काय? एक ही काम यांचं कुठं या 13 गावामध्ये मला दिसून आलेलं नाही. आज इतका प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा, भयानक. कारण लोकांना माहिती आहे, की हा माणूस हातामध्ये काहीच नसताना, हीच बघा, हीच तुटलेला ऊस आहे. ह्याच ऊसाला मी आता गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी माझ्या रक्ताचं पाणी केलं, पण ह्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये टनाला 200-250 रुपये टाकून दिले आणि 100 टन वाल्याला 20,000 आणि जवळपास जिल्ह्यामध्ये 34 कारखान्याला 400 कोटी रुपये मी शेतकऱ्यांचा फायदा केला. खरं तर हे आंदोलन खरं सुरू झालं, त्या आंदोलनाची धग अनेक दिवसापासून सुरू होती. ह्या आंदोलनाच्या मध्ये किंवा चळवळीमध्ये येण्याचं कारण काय आणि कधी सुरुवात झाली सगळ्याच्यामध्ये? ह्या चळवळीमध्ये मी 18 वर्ष झालं चळवळीमध्ये काम करतोय. आपल्या बापाचा घाम कोणतर पायाखाली तुडवतंय ह्याची जाणीव मला खासदार राजू शेट्टी साहेब असतील, ह्या नेता ह्या भागामध्ये ज्यावेळेला आले आणि ज्या वेळेला त्यांची भाषणं आणि त्यांचं ते ऐकून मी सुद्धा त्या वेळेला चकित झालो, की कोण तर आपल्या बापाचा पायाखाली घाम तुडवतंय. म्हणून मी तिथनं बंड करायला सुरुवात सुरुवात केली. केली. आणि मग लोकांचा प्रतिसाद, मग उपोषण सातत्यानं हे सगळं होत असताना घरदाराकडे दुर्लक्ष, मुलांकडे दुर्लक्ष, आरोग्याकडे दुर्लक्ष, हे झालं का सगळं त्या सगळ्या चळवळीमध्ये? लय लय झालं, लय अन्याय केला सुरुवातीच्या काळामध्ये. लोकांनी, कारखानदारांनी गुंड अंगावर घातले, खोट्या केसेस दाखल केल्या. 35 गुन्हा आहेत माझ्या अंगावर. हं. 2 वेळा मला जिल्हाबंदी झाली. 5 दिवाळ्या मी जेलमध्येच काढल्या. लय संघर्ष केला भयानक. आणि हे कोणासाठी झालं सगळं? हे सगळं मी शेतकऱ्यासाठी केले. हं. आणि डीपी नाही दिला तर तिथं त्या ऑफिस मध्ये जाऊन त्या साहेबाला जाब विचारणं, मग त्यांनी कायदेशीर कामात अडथळा आणला म्हणून केसी करणं, अशा अनेक गोष्टीला मी संघर्ष केला. रस्त्यावर उतरणं, याच बंडी शेगाव मंडल वगळलं होतं. मी जवळपास 10 कोटी रुपये याच मंडळाला मिळवून दिले. पाठीमागच्या 2-3 महिने 2च महिने झाले. अतिवृष्टी अतिवृष्टी वगळलं होती. वगळलं होतं ते. हा, त्याच्यावर सुद्धा रस्ता रोको गुन्हा दाखल केला. म्हणजे सातत्यानं चळवळीमध्ये काम करणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि आता कुठं तर मग तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळते. मग ती संधी मागत असताना, लोकांकडे जात असताना आणि लोकांचं मला जिल्हा परिषदला का जायचं आहे, निवडून यायचं आणि मला ते का जिल्हा परिषद सदस्य वाटतंय, हं. त्याचं कारण आहे, की या ऊसाचा काटा खेपला 2 टन मारला जातो. हं. तर ही मी जिल्हा परिषद सदस्य झाल्या पहिल्यांदा काय काम करणार आहे, तर प्रत्येक गावात काटा उभा करणार, की माझ्या ऊसाचा वजन ही माझ्या गावात झालं पाहिजे आणि मग कारखान्यावर गेले पाहिजे. मग ह्याला निधी कसा उपलब्ध होईल? कुठल्या ही फंडातून? माझ्या जिल्हा परिषदच्या फंडातनं मी निधी उभा करणार आणि ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये काटा टाकणार, की त्या काट्यावर अख्ख्या गावाचं नियंत्रण राहिलं पाहिजे आणि तिथं त्याचं वजन झालं पाहिजे. मग तिथं केळीचं वजन झालं पाहिजे, इतर सगळ्या फळांचं वजन झालं पाहिजे आणि त्यात महत्वाचं पीक ऊस आहे. त्या ऊसाचं वजन झालं पाहिजे, ही माझा मुख्य भूमिका आहे. कारखानदार स्वीकारतील सगळं हे.
कारखानदार त्यांचा कर्दन काळ आलाय, कारखानदाराला वाटतं या. आज गावागावामध्ये जर काट बसलं तर प्रत्येक 100 टन वाला गरीबातला गरीब शेतकरी 20-20 टन आहे, 5 खेपा धरा, 2 टन खेपल आणलं, 10 टन ऊस झाला, 10 टनात 3,000 आणि 30,000 रुपये झालं. मग एक चेअरमन 30-30 कोटी रुपये एका सीझनला आणतो या, ती वाचणार आहेत ना, आणि ती शेतकरी खिशात जाणार आहे. तर हे सगळं होत असताना यापूर्वी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अं, ऊसाचे काटे उभा करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला कितपत यश मिळालं? रोपडीत उभा राहिला असेल किंवा त्या पाठीमागे उभा केला असेल. म्हणून तर कुठं तर 4 खेपा वजन करून चालल्या, पण ती कुठं तर काट झालं. म्हणजे तालुक्यात एखादं उदाहरण आहे. म्हणून तर कळायला लागलं की खरंच ही काटा हाणती. आपण त्यावेळेला स्वाभिमानीच्या माध्यमातून काटा उभा केला रोपड्यामध्ये. वजन केल्यानंतरच कळलं ना ही काटा हाणती ती. बरोबर. पण आता गावगाने जर केला तर विषयच येणार नाही ना. खर तर मतदारसंघामध्ये काय फक्त एकटा ऊसाचा प्रश्न नाही, तिथला आरोग्याचा प्रश्न आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, सोयीसुविधा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. या संदर्भात इथल्या वाकरे गटाचे काय प्रश्न आहेत आणि ते लोकांना कसे सांगणार आता? अहो इथं जिल्हा परिषदच्या शाळा उद्ध्वस्त व्हायला लागल्या. त्या काही शाळेत मास्तर नाही, काही शाळेला सुखसुविधा नाही, त्या तिथं सुशोभीकरण नाही, आणि मोठ्या मोठ्या लोकांची पोरं खाजगी शाळेत आणि गरीब शेतकरी पोरं त्या जिल्हा परिषद शाळेत. म्हणजे ती पोरं बी अडाणी राहिली पाहिजे, आम्हाला काही कळलंच नाही पाहिजे, ही या राज्यकर्त्यांचं धोरण आहे. त्यात मला बदल करायचा आहे. आता गोरगरीब दवाखान्यात जातो, सरकारी दवाखान्यात, तिथं काय सुखसुविधा नाही. त्याला पंढरपूरला जायला लागतंय, त्याला सोलापूरला जायला लागतंय, त्याला हजार रुपये खर्च करायला लागते ते. आणि शासन एका बाजूला म्हणतोय फुकट आहे, म्हणजे दवाखाना मोकळा जाईल, काय करावं तिथं जाऊन. तर मग ह्या सगळ्या सर्वसामान्य प्रश्नांसाठी तुम्ही लोकांपर्यंत जाताय आणि तुम्हाला इथं निवडून द्यायचं आहे. शेतकरी चळवळीमध्ये तुम्ही एवढं सगळं काम करत असताना तुमच्याच शेतकरी संघटना एक सहकारी या ठिकाणी मधून या ठिकाणी उमेदवार राहिले. मग इथं तुमच्यामध्ये मतांतर झालं नाही, तुम्हाला एकरूप ठेवता आलं नाही. ही शेतकरी नवनाथ संघटना माने तुमचे सहकारी या नाही. ठिकाणी. नवनाथ माने पंचायत समितीला आहे. नवनाथ माने चळवळीतला मी मान्य करतोय, पण आमचा दुसरा सहकारी चळवळीतला नाही. त्यांच्या घरात 20 वर्ष झालं संचालक पद आहे, कसं चळवळीतला असू शकते? तुमच्यावर सगळे आंदोलनात होते. संग्राम गायकवाड सुद्धा तुमच्याबरोबर आंदोलनाला होते. संग्राम गायकवाड आमच्या आंदोलनात होता, ती चळवळीतला कार्यकर्ता आहे. ती पाठीमागे 4-5 वर्षापर्यंत ती मधल्या काळात नव्हता, पण कालच्या आंदोलनामध्ये तो होता. पण बाकीचे जर तुम्ही काय म्हणत असाल तर त्यांनी उद्योग केलेला आहे, त्यांचं प्रपंच गडगंड केलेला आहे. त्यांचं काय चळवळीशी देणं घेणं नाही. आणि ती कुठे जर आले असतील तर असे माझ्याकडे हजारो दुसरे पण आलेत. कारखान्याचा चेअरमन बी आलाय, व्हाईस चेअरमन बी आलाय, मग ती म्हणू का संघटनेतच आहे. मग ह्या सगळ्या प्रचारामध्ये शेतकरी संघटनेचे मग राजू शेट्टी साहेब असतील किंवा तुमचे राज्याचे कोण नेते तुमच्या बरोबर प्रचाराला ह्याच्या सगळ्या मदतीला कोण उतरलेत का? काय येणार आहेत का भविष्यात काय? नाही, ते माझ्या प्रचाराला आले नाहीत आणि ती येणारही नाहीत. कारण इथं राजू शेट्टींनी माझ्या फॉर्म भरायला सुद्धा तिकडून पाठवून दिलते त्यांच्या टँकर मध्ये दुधाच्या, पण ती इजुरंजवेच्या हातात ती फॉर्म गेला आणि इजुरंजवेन ते आमच्यापर्यंत फॉर्म दिले नाहीत. त्या इजुरंजवेला आपल्यातल्याच चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अजिबात फॉर्म द्यायचं नाही. तिथेही माझा अन्याय केला, म्हणजे मला फॉर्म सुद्धा मिळू द्यायचा नाही. मग ही लोक कारखानदाराच्या बाजूने एवढं कटकारस्थान करते ती ना, मग ही चळवळीतली असती तर असं केलं असतं का? ही कारखानदार आहेत, ही फक्त चळवळ मुडीत काढायला ती तोंडी लावायला आपल्याकडे येते. आधी म्हणजे थेट चळवळ मनापासून असं मला वाटतच नाही म्हणायचं. नाही, ती चळवळीत नाही. चळवळ असती तर कारखानदाराला मांडी लावली असती का? साधा प्रश्न आहे. ते म्हणतात की आम्ही कारखानदार मांडी जरी बसलो असलो तरी पण दर शेतकऱ्यांसाठी आम्ही घेतोय. त्यांच्या बरोबर ज्यावेळेस शेतकरी हिता निर्णय असेल त्यावेळेस आम्ही सुद्धा पहिल्यांदा घावणीमध्ये उड्या टाकलेत, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. ते मी 50 गावाला दौरा केला, गावभेट दौरा. त्यात 71 त्याच्या माझ्या बरोबर ती आहे का बघा तुम्ही, फोटो काढा, पाठीमागचं सगळं काढा. अजिबात नाही. ती ज्या वेळेला मी 4 दिवस बसलो तेव्हा बी ती आली नाही तिथं. ज्या वेळेला सगळ्या लोकांचा पाठिंबा दिसला आणि सगळी लोकांचा आता माहितनं काहीतरी मार्ग निघणार आहे, सगळं लोक उसळली, रस्त्यावर लागली, आता आंदोलनानं काहीतरी मार्ग निघतोय असं वाटलं की मग तिथं एखादा कोणतरी माणूस आला, माहिती चळवळीत असू शकतो का? तिथं अनेक माणसं आली, मी तुम्हाला सांगितलं की अनेक कारखान्याचे संचालक तिथं पाठिंबा द्यायला आली. काही जणांनी ग्रामपंचायतची पत्र दिली, बऱ्याच जणांनी काय काय केलं. म्हणजे ह्याचा अर्थ मग ती माणसं चळवळीत आहेत का? त्या सगळ्यांमुळेच रेटा वाढला, चळवळ उभं राहिली आणि न्याय मिळाला असं नाही का? मग त्या सगळ्यांमुळे ग्रामपंचायतचे लेटर दिलं, त्यांचा पाठिंबा गावगावचा दिला, ती स्वागत आहे, त्याचा एक दबाव तयार झाला.
पण काय लोक जे म्हणतात ना आम्ही चळवळीत आहे, हम्म. ती चळवळीत मनापासून अजिबात नाही. ही तुमची चळवळ जी आहे ती गावगाड्यापासून सर्वसामान्य हा. शेतकऱ्यांना बरं ती चळवळीत असते, त्यांच्यावर एक बी गुन्हा नाही ना, तुम्ही दाखवा ना, काढा रेकॉर्ड. माझ्यावर 35 गुन्हा आहे, त्यांच्यावर एक बी नाही. मग ह्या गुन्ह्याची दखल इथला वाकरीतला जिल्हा परिषद गट मध्ये जे काही सर्वसामान्य मतदार आहे तो कशा पद्धतीने गेला असं वाटतं आता? त्यांना माहिती आहे मी त्यांच्यासाठी जीव पणाला लावलाय आणि मी त्यांच्यासाठी रगात वकलोय, रक्त सांडले. मी एवढं कष्ट घेतलं या शेतकऱ्यांसाठी, मग ती का माझ्या पाठीमागे उभा राहणार नाहीत? प्रत्येकाच्या घरात मी कुणाच्या घरात 20,000 रुपये वाढवून दिलेत, कुणाला 50, कुणाला लाख, कुणाला 2 लाख, कुणाला 5 लाख. म्हणजे हा जो काही ऊस दर वाढलाय तो तुमचा त्या माध्यमातून त्यागच आहे, मिळालेला त्याग फार मोठा त्याग केलाय. बरं, आता इलेक्शन आलं म्हणून त्याग केला असं नाही. 2017ला बाजीरावच्या विहिरीवर बसलो, त्यावेळेला कुणीच गावांनी तोड्या टाकल्या नव्हत्या. ती वेळही आली नव्हती. मला 13 दिवस मी उपोषण केलं. सहकार मंत्री सुभाष देशमुख त्यावेळेला आलं, त्यावेळेला मी 1923 रुपये दर घेतला. म्हणजे मी अनेक वेळा न्याय मिळवलाय, असं काय आत्ताच मिळवून घेतला अशातला काय भाग. मग आता कुठतर समाधान यांना नेतृत्वाची संधी मिळते, त्या चळवळीचा त्याग केला त्याची परतफेड मतदान रूपानं कसं करेल हा मतदार इथला आणि ह्याच्याकडे ह्या सगळ्या निवडणुका मी आता विरोधकांचं आव्हान कसं वाटतं याच्यामध्ये? मी आतापर्यंत उभाच राहिलो नाही. मी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय आणि संपूर्ण हा जिल्हा परिषद निवडणुकीचा जे गट आहे त्या गटामध्ये 100% ऊसाचं क्षेत्र आहे. आणि त्या प्रत्येकाला जाणीव आहे की या माणसामुळे आपल्याला 4 रुपये वाढलेत. आणि इलेक्शन 5 वर्षात येतं हो, ऊस वर्षाला नाही, पुढल्या वर्षी आणखी मला वाढवायचं येतं. शेजारच्या जिल्ह्यामध्ये 3,500 दर आहे. मी गादीगावला त्या ह्याच्यावर मशीन आणली, जरंडेश्वर, पहिलंच बिल 3,500 आमच्या गावातल्या लोकांनी घेतलं. म्हणजे तुम्ही ऊस दरासाठी आबडताय पण तुमच्या समोर 2 तगडे उमेदवार हे कारखानदारच आहेत ना. अहो कशाचे तगडे, कशाला तगडे म्हणायचं? चंद्रभागा डेअरी काढली, खाऊन टाकली. आमचं तिथं सगळं पैसे होतं शेतकऱ्यांचं सभासदाचं, ती लुटलं. दुसरा सीताराम कारखाना काढला, त्यात आमचं शेअर्स होतं, ती विकून टाकला. चंद्रभागा सहकारी साखर कारखाना वसंतदादांनी तळमळीनं काढला होता, तळमळीनं ती जपला, सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे ती विकून टाकला. मग आता काय जिल्हा परिषद मध्ये येऊन जिल्हा परिषद बी काय आहे का? हा तगडा असू शकतो का? आणि दुसरा तगडा 5-5 राव त्यांचं खडी किरशेर झालं. व्यवसाय ठिकाणी असू शकतो. व्यवसाय असू दे ना, मग तुम्ही चळवळ कशी म्हणताय? तुम्ही व्यावसायिक म्हणून व्यवसाय मोठा करा ना. तुम्हाला राजकारणात कशाला ना पाहिजे? चळवळ कशाला म्हणताय? मग चळवळीत 24 तास लोकांसाठी काम करायला लागतं. तर मग त्यांची चळवळ तुम्हाला या ठिकाणी वाटत नाही? चळवळ नाही हो. चळवळ कुणाला म्हणायचं? जो माणूस चळवळीसाठी झिजतोय, जो माणूस सातत्यानं चळवळीचं काम करतोय, मनापासून करतोय, त्याला चळवळ म्हणायचं. उगाचच एखाद्या आंदोलनापाशी यायचं, फोटो काढायचा आणि फेसबुक व्हॉट्सअपला टाकायचा, म्हणजे तो माणूस चळवळीत असू शकत नाही. म्हणजे तुमच्या मतानुसार ती चळवळ होऊ शकत नाही. तुमचा निर्णय किंवा तुमची विचारधारा त्या ठिकाणी वेगळी असू शकेल. ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता निवडणूक आता 4 ते 5 दिवस राहिल्या. मतदाराला काय आव्हान कराल? कारण ऊस दर हा काय संपूर्ण इथलं जे काय वाकरे गटाचं जवळपास मतदान आहे त्या सगळ्याच मतदाराचा ऊस असेल असं काय नाही. या ठिकाणी सर्वसामान्य कष्टकरी तोही या ठिकाणी तुमच्याकडे मतदार हे आहे. बघा, त्या मतदारांसह सगळ्यांना काय आव्हान करतात? जो शेतकरी आहे आणि जो मजूर वर्ग आहे, शेतकऱ्याचा आणि मजूर वर्गाचं गाय वासराचं नातं आहे. गायच्या कासात दूध असलं तर वासराला मिळेल, आणि गायच्याच कासात दूध नसल्यावर वासरू उपाशी मरेल की. त्यामुळे वासराला बी माहित आहे शेतकरी टिकला तर आपल्याला, त्यामुळे वासरू गायच्याच मागे येणार आहे, वासरू कुठे जाणार आहे? त्यामुळे शेतकरी जे आहे शेतमजूर माझ्या बरोबरच येणार आहे. त्यांच्या लक्ष्मीचं दर्शन आदल्या दिवशी मतदानाच्या होणार आहे, आणि ती माझ्यामुळे फार मोठं लक्ष्मीचं दर्शन होणार आहे. ती लक्ष्मी घेणार आहेत आणि झापडीच्या आत गेल्यावर शिट्टी कुठे हुडकणार आहे. त्यांना माहित आहे शिट्टीशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग हे सगळं होत असताना समाधान पाटीलला कुठं थांबवण्याचा प्रयत्न झाला का या काय 8 दिवस? लय मला लय मोठे मोठे पैशाचा आकडं तोंडातनं बोला तेवढा आकडं देतो. नुसतं तोंडातनं तुम्ही सांगायचं, रात्र माझ्या घरी बसले, तुम्ही तोंडानं बोला तेवढं देतो. तुमची ही सगळी लाईफ बदलतो असं सांगितलं. लाईफ बदलतो, लाईफ सर्कल. हा. ही सगळं करून थांबली नाहीत. पुण्या काय बाकीच्या कारखानदारांनी मला धमक्या फोनवरनं अर्ज काढायसाठी, अर्ज ठेवला तरी धमक्या. आता परवाचं उदाहरण बघा ना कालचं, त्या संग्रामवर केवढा मोठा अन्याय झाला. आज त्यानं एवढं मोठं सगळं मतदारसंघ पिंजून काढला आणि ऐन वेळेला सुरी लावली त्याला. म्हणजे कार्यकर्त्याचा बळी देताय तुम्ही. राजकीय बळी खरं तर तो तो राजकीय बळी झाला. मग समाधान पाटीलचा असा राजकीय बळी
चळवळीचा बळी होऊ नये म्हणून मतदाराला काय आव्हान करायला आता? मतदारांना एवढंच आवाहन करतो, चळवळ टिकली पाहिजे. चळवळ टिकली तर शेतकरी टिकल. आणि चळवळीतला जिल्ह्यातला मी एकमेव उभा आहे शेतकरी संघटनेतनं, शेतकऱ्याचं रक्षण करणारा. ही जर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये पाठवला तर शेतकऱ्यांना नक्कीच भविष्यात या गटातच सोडा, अख्ख्या जिल्ह्यात चांगले दिवस शेतकऱ्यांना येणार आहेत. मी काय गटापुरता काम करणारा माणूस नाही. मी काय 2 कारखान्यासाठी उपोषणाला बसलो नव्हतो, 34 कारखान्याविरोधात बसलो. जिल्हाभर सगळं काम. जिल्हाभर काम आहे. त्यामुळे मी जर जिल्हा परिषद मध्ये गेलो तर आवाज उठून जिल्हा परिषद सदस्य काय असतो हे एकदा जिल्ह्याला दाखवून देईन. खर तर हे होते चळवळीचे नेते असणारे समाधानदादा फाटे. मतदारांना ते आव्हान करतायत की मला मत का द्यावं, मी केलेली कामं ते मतदारांसमोर मांडतायत, मी केलंय, मी करतोय आणि भविष्यामध्ये मी करणार आहे. मात्र उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या राजकीय खेळीमध्ये समाधान फाटे यांना मतदार कशा पद्धतीनं सहकार्य करतोय आणि निवडणुकीचा कल कसा असणार आहे हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. तर तुमच्या चळवळीला, तुमच्या पुढच्या निवडणुकीच्या सर्व प्रचार आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या प्रचाराच्या दगदगीतून तुम्ही आलात, आमच्याशी संवाद साधलात. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.